नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण वीकली करंट अफेअर पाहणार आहोत। तर यामध्ये आपण 22 ते 28 जुलैच्या चालू घडामोडी पाहणार आहोत मित्रांनो, आणि यामध्ये एकूण 40 प्रश्न घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, लक्षात ठेवा। आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, विनय क्वात्रा यांची कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अमेरिका। लक्षात ठेवा, ऑप्शन बी, अमेरिका। ठीक आहे। यानंतर मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने वरिष्ठ भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी विनय मोहन क्वात्रा यांची युनायटेड स्टेट्समधील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे। तर पुढील पॉइंट आहे, जानेवारीमध्ये तरनजीत सिंग संधू यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त होते। तर क्वात्रा यांचा कार्यकाळ यावर्षी 30 एप्रिल रोजी संपला होता, मात्र केंद्र सरकारने त्यांचा कार्यकाळ 6 महिन्यांसाठी वाढवलेला होता। लक्षात ठेवा। तर क्वात्रा यांच्या जागी विक्रम मिस्री यांची परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे खूप। यानंतर मित्रांनो, अमेरिकाविषयी माहिती पाहून घेऊयात आपण शॉर्टमध्ये। तर राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन आहे अमेरिकन डॉलर आणि राष्ट्रपती आहेत जो बिडेन। कोण आहेत राष्ट्रपती? जो बिडेन। ठीक आहे। तर यानंतर मित्रांनो, अमेरिकाविषयी चालू घडामोडी पाहून घेऊयात। 2023च्या जागतिक रँकिंगमध्ये USA स्टार्टअप फंडिंगमध्ये अव्वल आहे। अमरोई मेघालय येथे भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त सराव वज्रप्रहार झालेला आहे। आणि फिनटेक युनिकॉर्नच्या बाबतीत USA अव्वल आहे। भारताबाहेरील डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या सर्वात मोठ्या पुतळ्याचे मेरीलँड USA येथे अनावरण करण्यात आलेले आहे। लक्षात ठेवा। तर सोन्याच्या साठ्यात अमेरिका अव्वल आहे आणि आपला भारत देश 9वा आहे। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर पुढील दुसरा प्रश्न देखील पाहून घेऊयात। जगातील 10 सर्वात मोठ्या कोळसा खाणीमध्ये कोणत्या राज्यातील गेवरा आणि कुसमुंडा कोळसा खाणीचा समावेश करण्यात आलेला आहे? लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, छत्तीसगड। काय आहे? छत्तीसगड। ठीक आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण। worldatlas.com याद्वारे छत्तीसगडमधील गेवरा आणि कुसमुंडा या 2 कोळसा खाणींचा जगातील पहिल्या 10 कोळसा खाणींमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर छत्तीसगडमधील या 2 कोळसा खाणींचा देशाच्या वार्षिक कोळसा उत्पादनात 10% वाटा आहे आणि 2023 ते 24 मध्ये त्यांचे एकत्रित कोळसा उत्पादन 100 दशलक्ष टनांपेक्षा जास्त होते। लक्षात ठेवा। यानंतर पुढील पॉइंट आहे मित्रांनो, या यादीत इंडोनेशियामध्ये सर्वाधिक खाणी आहेत 4, तर युनायटेड स्टेट्सच्या ब्लॅक थंडर खाणीला जगातील सर्वात मोठी कोळसा खाण म्हणून स्थान देण्यात आलेले आहे। लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, पुढील पॉइंट पाहून घेऊयात। चीन हा जगातील सर्वात मोठा कोळसा उत्पादक आणि ग्राहक आहे आणि भारत जगातील दुसरा सर्वात मोठा कोळसा उत्पादक आहे। भारत जगातील कितवा आहे? दुसरा सर्वात मोठा कोळसा उत्पादक आहे। तर युनायटेड स्टेट्समध्ये जगातील सर्वात मोठा ज्ञात कोळसा साठा आहे। लक्षात ठेवा। यानंतर छत्तीसगड विषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर राजधानी आहे रायपूर आणि मित्रांनो, मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई आणि सध्याचे राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिचंदन। लक्षात ठेवा। आणि लोकसभेच्या सीट आहेत 11 आणि राज्यसभेच्या सीट आहेत 5। लक्षात ठेवा। आणि तेथील राष्ट्रीय उद्यान देखील पाहून घेऊयात। इंदिरा कांगेर गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर पुढील तिसरा प्रश्न देखील पाहून घेऊयात। भारतातील छप्पर सोलर सिस्टीमसाठी कोणत्या बँकेने अलीकडेच 240.5 दशलक्ष कर्ज मंजूर केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी, आशियाई विकास बँक। कोणत्या बँकेने? आशियाई विकास बँक। ठीक आहे, लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। आशियाई विकास बँकेने ADB भारतातील सौर छप्पर प्रणालीच्या विस्तारासाठी वित्त पुरवठा करण्यासाठी भारताला 240.5 दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे। तर यामुळे छप्पर सोलर सिस्टीमचा प्रचार आणि विकास करण्यासाठी आणि देशातील अक्षय ऊर्जा क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वाकांक्षी सरकारी प्रयत्नांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे। तर ADB कर्ज SBI आणि नाबार्ड मार्फत दिले जाईल। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर पुढील पॉइंट आहे, SBI आणि नाबार्ड ADB कर्जाची रक्कम सोलर छप्पर सिस्टीम उत्पादकांना आणि ज्या लोकांना सोलर छप्पर सिस्टम जी आहेत त्यांना कर्ज देण्यासाठी वापरतील। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर मित्रांनो, आशियाई बँक विषयी महत्त्वाची थोडीशी माहिती पाहून घेऊयात। तर मित्रांनो, आशियाई विकास बँकेचे मुख्यालय आहे मांडलुयोंग, फिलिपिन्स। स्थापना झालेली आहे 19 डिसेंबर 1966 मध्ये
आणि मित्रांनो सध्याचे अध्यक्ष आहेत मासात्सुंगू अस्कावा. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील चौथा प्रश्न देखील पाहून घेऊयात. जागतिक बुद्धिबळ दिन नुकताच कधी साजरा करण्यात आलेला आहे? लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 20 जुलै रोजी. केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 20 जुलै रोजी. ठीक आहे. यानंतर महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. जागतिक बुद्धिबळ दिन दरवर्षी 20 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस 1924 मध्ये पॅरिसमध्ये स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ FIDE स्थापनेचा वर्धापन दिन आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाची माहिती आहे खूप. यानंतर पाचवा प्रश्न देखील पाहून घेऊयात. युनेस्कोच्या 46व्या जागतिक वारसा समितीचे अधिवेशन कोणते शहर आयोजित करेल? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए दिल्ली हे शहर. कोणते शहर? दिल्ली हे शहर. ठीक आहे. यानंतर मित्रांनो महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. भारताची राजधानी नवी दिल्ली 21 ते 31 जुलै 2024 या कालावधीत युनेस्कोच्या 46व्या जागतिक वारसा समितीच्या सत्राचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. भारतात पहिल्यांदाच याचे आयोजन केले जात आहे. लक्षात ठेवा. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत समारंभाचे उद्घाटन झाले आहे. लक्षात ठेवा. तर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय युनेस्कोच्या सहकार्याने या आयोजन करत आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर युनेस्को विषयी थोडीशी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर स्थापना झालेली आहे 16 नोव्हेंबर 1945 मध्ये. मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्समध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि तेथील महासंचालक आहेत ॲड्रो अझौले. लक्षात ठेवा. यानंतर सहावा प्रश्न देखील पाहून घेऊयात. नीती आयोगाने देशातील इलेक्ट्रॉनिक उत्पादनात 500 अब्ज गाठण्याचे लक्ष्य कधीपर्यंत ठेवलेले आहे? लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 2030 पर्यंत. कधीपर्यंत? 2030 पर्यंत. ठीक आहे मित्रांनो, लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFच्या मते अमेरिका, चीन, जपान, जर्मनी आणि फ्रान्स नंतर भारत ही जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो सातवा प्रश्न देखील पाहून घेऊयात. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतातील किती खेळाडू सहभागी होतील? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 117 खेळाडू. किती खेळाडू? 117 खेळाडू. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिक विषयी थोडीशी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आवृत्ती आहे मित्रांनो 33वी. कार्यक्रम आहे फ्रान्समध्ये आणि मित्रांनो शुभंकर आहेत फ्रिजियन कॅप. लक्षात ठेवा. आणि ध्वजवाहक आहेत शरद कमल आणि PV सिंधू. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची माहिती आहे. यानंतर आठवा प्रश्न देखील पाहून घेऊयात. BCCIने पॅरिस ऑलिम्पिक मोहिमेसाठी किती रुपयांचे योगदान दिलेले आहे? लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्नाला. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 8.5 कोटीचे. लक्षात ठेवा 8.5 कोटीचे. ठीक आहे. तर यानंतर मित्रांनो आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI भारतीय ऑलिम्पिक संघटनेला IOA 8.5 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर BCCI सचिव जय शहा यांनी सोशल मीडिया ट्विटर प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो BCCI विषयी थोडीशी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया या BCCIचा लॉंग फॉर्म आहे. तर सध्याचे अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी. मुख्यालय आहे मुंबईमध्ये आणि स्थापना झालेली आहे डिसेंबर 1928 मध्ये. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो पुढील 9वा प्रश्न देखील पाहून घेऊयात आपण. आर्थिक सर्वेक्षण 2023 ते 24 मध्ये PM किसान योजनेच्या किती रकमेची शिफारस करण्यात आलेली आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 8000 रकमेची शिफारस करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा ऑप्शन ए हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2023 ते 24 सादर केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी विक्रमी 7व्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लक्षात ठेवा. तर नुकताच निवडून आलेल्या NDA सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर कृषी क्षेत्रातील R&D मध्ये गुंतवणुकीची मागणी करण्यात आली आहे. तर PM किसान योजनेच्या हप्त्यांची रक्कम 8000 रुपये करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची माहिती आहे. तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊयात. प्रश्न आहे 10वा. अलीकडेच 10वा आफ्रिकन देश म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या जल अधिवेशनात कोण सामील झालेला आहे? लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आयव्हरी कोस्ट. लक्षात ठेवा ऑप्शन डी आयव्हरी कोस्ट. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. कोट d'Ivoire उर्फ आयव्हरी कोस्ट हा पश्चिम आफ्रिकन देश आहे. तर राजधानी आहे यामोसुक्रो. लक्षात ठेवा. चलन आहे पश्चिम आफ्रिकन CFA फ्रॅक आणि देशाला 1960 मध्ये फ्रान्स पासून स्वातंत्र्य मिळालेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर मित्रांनो प्रश्न 11वा पाहून घेऊयात. आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारा पहिला आशियाई खेळाडू कोण आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी A व B दोन्ही म्हणजे लिएंडर पेस आणि विजय अमृतराजे. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे खूप.
यानंतर महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. लिएंडर पेस आणि विजय अमृतराज हे आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारे पहिले आशियाई खेळाडू ठरलेले आहेत, लक्षात ठेवा. तर विजय अमृतराजने वयाच्या 18 आणि 23व्या वर्षी अनुक्रमे 13 दुहेरी आणि 15 एकेरी विजेतेपद पटकावलेले आहे, लक्षात ठेवा. तर पुढील पॉईंट आहे मित्रांनो, लिएंडर पेस हा पहिला आशियाई आणि आतापर्यंत ऑलिम्पिक इतिहासात टेनिस पदक जिंकणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे, लक्षात ठेवा. यानंतर 12वा प्रश्न आहे मित्रांनो, पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत भारतातील सर्व सरकारी इमारतींना 100% सौर ऊर्जा वापरणे कोणत्या वर्षापर्यंत बंधनकारक आहे, लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 2025 पर्यंत. केव्हापर्यंत? 2025 पर्यंत. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. सूर्यघर योजनेअंतर्गत 2025 पर्यंत भारतातील सर्व सरकारी इमारती 100% सौर ऊर्जेवर असणे अनिवार्य आहे. तर पंतप्रधान सूर्यघर योजनेचा शुभारंभ 15 फेब्रुवारी 2024 मध्ये झालेला आहे, लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आहे 13वा मित्रांनो, चंदीपुरा विषाणू संसर्गामुळे अलीकडेच मुलांचा मृत्यू कोठे झालेला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गुजरातमध्ये झालेला आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. ज्याचे नाव महाराष्ट्रातील भारतातील गावाच्या नावावरून ठेवले गेले आहे, जिथून त्याची प्रथम ओळख झाली. या विषाणूने गुजरातमध्ये काही दिवसातच 15 मुलांचा जीव घेतलेला आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील माहिती पाहून घेऊयात. चंदीपुरा विषाणू संसर्गाविषयी जाणून घेण्यासाठी प्रारंभिक लक्षणे पाहून घेऊयात आपण. तर चंदीपुरा विषाणू संसर्गाची लक्षणे फार लवकर विकसित होतात आणि अचानक दिसून येतात. ठीक आहे. महत्त्वाच्या चिन्हे आणि लक्षणांमध्ये उच्च तापाचा समावेश होतो. रुग्णांची सामान्य तक्रार म्हणजे तीव्र डोकेदुखी, वारंवार उलट्या होणे, झटके येणे, बेशुद्धी होणे आणि अस्वस्थता, गोंधळ आणि तंद्री यासारखी न्यूरोलॉजिकल लक्षणे आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण गुजरातविषयी छोटीशी माहिती पाहून घेऊयात. तर राजधानी आहे गांधीनगर, मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर राष्ट्रीय उद्यान देखील पाहून घेऊयात आपण. तर गीर राष्ट्रीय उद्यान, ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान, बनसाडा राष्ट्रीय उद्यान आणि सागरी राष्ट्रीय उद्यान, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाची माहिती आहे. आणि तेथील लोकनृत्य आहेत मित्रांनो गरबा, लक्षात ठेवा. लोकनृत्य काय आहे? गरबा. आणि बांध पाहून घेऊयात. सरदार सरोवर बांध आणि दांतेवाडा धरण, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील 14वा प्रश्न देखील पाहून घेऊयात. अलीकडेच HSBCचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए जॉर्जेस एल्हेदारी, लक्षात ठेवा. जॉर्जेस एल्हेदारी. ठीक आहे. याची महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर मित्रांनो HSBCचे संस्थापक आहेत थॉमस सदरलँड आणि स्थापना झालेली आहे 3 मार्च 1865 मध्ये, लक्षात ठेवा. तर पुढील 15वा प्रश्न देखील पाहून घेऊयात. अलीकडेच नीती आयोगाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे, त्याचे उपाध्यक्ष कोण आहेत? लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सुमन के बेरी हे आहेत. कोण आहेत? सुमन के बेरी. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली NDA सरकारने नीती आयोगाची पुनर्रचना केली. 4 पूर्णवेळ सदस्य आणि 15 केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती केली आहे, ज्यात भाजप सहयोगी आहेत. एकतर पदसिद्ध सदस्य किंवा विशेष निमंत्रित म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष राहतील आणि अर्थतज्ञ सुमन के बेरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राहतील, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आणि माहिती देखील. तर यानंतर आपण नीती आयोगाविषयी शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. आणि स्थापना झालेली आहे 1 जानेवारी 2015 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये, लक्षात ठेवा. आणि अध्यक्ष आहेत सध्याचे नरेंद्र मोदी आणि उपाध्यक्ष आहेत सध्याचे सुमन के बेरी, लक्षात ठेवा. आणि मित्रांनो CEO आहेत श्री BVR सुब्रमण्यम. कोण आहे? CEO श्री BVR सुब्रमण्यम. ठीक आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊयात. 16वा, अलीकडेच ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित होणारा दुसरा भारतीय कोण बनलेला आहे? लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए अभिनव बिंद्रा हे बनलेला आहे. कोण बनलेला आहे? अभिनव बिंद्रा. ठीक आहे मित्रांनो. यानंतर मित्रांनो आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात या प्रश्नाची. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्राला ऑलिम्पिक ऑर्डर देऊन सन्मानित करण्याची घोषणा केलेली आहे. तर 10 ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात अभिनव बिंद्राला हा सन्मान देण्यात येणार आहे. तर हा सन्मान मिळविणारा अभिनव बिंद्रा हा दुसरा भारतीय आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. तर पुढील पॉईंट आहे मित्रांनो, यापूर्वी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 1983 मध्ये हा पुरस्कार मिळालेला होता, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो भारताचे क्रीडा मंत्री पाहून घेऊयात. तर मनसुख मांडविया हे भारताचे क्रीडा मंत्री आहेत, लक्षात ठेवा. तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 17वा, अलीकडेच PR श्रीजेशने पॅरिस ऑलिम्पिक नंतर निवृत्ती जाहीर केलेली आहे. तो कोणत्या खेळाशी संबंधित होता? लक्षात ठेवा. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हॉकी या खेळाशी संबंधित होता. कोणत्या खेळाशी?
हॉकी या खेळाशी. ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो. तर मित्रांनो त्याची महत्त्वपूर्ण कामगिरी पुढील प्रमाणे आहे, लक्ष द्या. तर 2014 मध्ये आशियाई खेळमध्ये सुवर्ण पदक मिळवले होते, 2018 मध्ये आशियाई खेळामध्ये कांस्य पदक मिळवले होते, 2022 च्या राष्ट्रकुल खेळामध्ये रौप्य पदक मिळवले आणि टोक्यो 2020 च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलेले होते. लक्षात ठेवा. तर त्यांना खालील सन्मानांनी सन्मानित करण्यात आलेले आहे, लक्ष द्या मित्रांनो. तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2021 मध्ये मिळालेला आहे. तर FIH गोलकीपर ऑफ द इयर 2021 आणि 22 लक्षात ठेवा मित्रांनो. आणि वर्ल्ड गेम ॲथलीट ऑफ द इयर 2021 मध्ये मिळालेला आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 18वा प्रश्न पाहून घेऊयात आपण. पंतप्रधान मोदींनी युनेस्कोला किती रक्कम जाहीर केलेली आहे, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, $10 लाख केलेली आहे. किती लाख डॉलर? $10 लाख. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये वारसा संवर्धनाला चालना देण्यासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्रासाठी भारताच्या $10 लाख योगदानाची घोषणा केलेली आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक वारसा समितीच्या 46व्या सत्राच्या उद्घाटनावेळी ही घोषणा करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर याविषयी नंतर आपण मित्रांनो युनेस्को विषयी शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर स्थापना झालेली आहे 16 नोव्हेंबर 1945 मध्ये आणि युनेस्कोचे मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्समध्ये, लक्षात ठेवा. आणि तेथील महासंचालक आहेत ॲड्रो अझौले, लक्षात ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो यानंतर 19वा प्रश्न आहे. मेघालय राज्य सरकारने नुकतेच अनावरण केलेल्या केरळनंतर दुसऱ्या सरकारी मालकीच्या ऑडिओ व्हिज्युअल प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे, लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, हॅलो मेघालय, लक्षात ठेवा. ऑप्शन सी, हॅलो मेघालय. ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. हॅलो मेघालय हे केरळनंतर राज्याच्या मालकीचे दुसरे ऑडिओ व्हिज्युअल प्लॅटफॉर्म आहे. तर मर्यादित पोहोच किंवा छोट्या बाजारपेठांसह प्रादेशिक भाषांमधील सामग्रीचा प्रचार करणे हे व्यासपीठाचे उद्दिष्ट आहे, लक्षात ठेवा. तर हे व्यासपीठ मेघालयातील चित्रपट निर्माते, संगीतकार, सोशल मीडिया प्रभावक आणि इतर सामग्री निर्मात्यांना समर्थन देते, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो आपण मेघालय विषयी शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर राजधानी आहे शिलाँग. तर मित्रांनो सध्याचे मुख्यमंत्री आहेत कॉनरॅड संगमा आणि सध्याचे राज्यपाल आहेत फागू चौहान. कोण आहेत राज्यपाल? फागू चौहान. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो यानंतर 20वा प्रश्न पाहून घेऊया. 2024 मध्ये अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा AIFF वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ललिया जुहाला चांगटे आणि इंदुमती कथिरेसन, म्हणजेच ऑप्शन डी दोन्ही, लक्षात ठेवा. ए व बी दोन्ही. ठीक आहे. यानंतर मित्रांनो याविषयी महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर AIIF चा लॉंग फॉर्म आहे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, लक्षात ठेवा. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन. ठीक आहे. आणि स्थापना झालेली आहे 23 जून 1937 मध्ये. केव्हा झालेली आहे स्थापना? 23 जून 1937 मध्ये. आणि मुख्यालय आहे मित्रांनो दिल्लीमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत कल्याण चौबे. कोण आहेत अध्यक्ष? कल्याण चौबे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो 21वा. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार देशाच्या किती टक्के क्षेत्रफळावर जंगल आहे, लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 21.71% क्षेत्रफळावर जंगल आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांच्या मते देश एकूण वनक्षेत्र 7,13,789 चौरस किलोमीटर आहे, जे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 21.71% आहे, लक्षात ठेवा. तर ही माहिती राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी 22 जुलै 2024 रोजी लोकसभेत दिलेली आहे. तर पुढील पॉईंट राहील भारतीय वन सर्वेक्षण केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत येते, लक्षात ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो पुढील 22वा प्रश्न आहे. कोणत्या भारतीय युद्धनौकेच्या सहाय्याने भारतीयांची ओमानच्या किनाऱ्यावर सुटका करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, INS तेग, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. भारतीय युद्धनौका INS तेगच्या मदतीने 8 भारतीय आणि 1 श्रीलंकेसह 9 खलाशींची सुटका करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर 23वा प्रश्न देखील पाहून घेऊयात. मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा कितीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 20 लाख रुपयांपर्यंत. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. अर्थमंत्री
निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा 20 लाखांपर्यंत वाढवलेली आहे। पूर्वी ही मर्यादा 10 लाख होती। लक्षात ठेवा, पूर्वी किती लाख होती? 10 लाख आणि आता 20 लाख करण्यात आलेली आहे। तर ही सुविधा ज्यांनी यापूर्वी तरुण वर्गात घेतलेले कर्ज घेतले आहे आणि यशस्वीपणे परतफेड केलेली आहे त्यांच्यासाठी आहे। लक्षात ठेवा, तर उल्लेखनीय आहे की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केलेला आहे। लक्षात ठेवा। तर यानंतर मित्रांनो 24वा प्रश्न पाहून घेऊयात। केंद्रीय अर्थसंकल्प 2024 ते 25 मध्ये खेलो इंडिया उपक्रमासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, प्रश्नांकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी 900 कोटी। लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन सी 900 कोटी। ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी 2024 ते 25 या केंद्रीय अर्थसंकल्पात 3442 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। तर त्यापैकी 900 कोटी रुपये खेलो इंडिया उपक्रमासाठी ठेवण्यात आलेले आहेत। लक्षात ठेवा मित्रांनो, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प होता। ठीक आहे मित्रांनो, लक्षात राहील ना। तर मित्रांनो क्रीडा मंत्री आहेत किरेन रिजिजू। लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे। यानंतर 25वा प्रश्न पाहून घेऊयात। केंद्रीय अर्थसंकल्प 2024 ते 25 मध्ये किती संरक्षण बजेट ठेवण्यात आलेले आहे? लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 6.22 लाख कोटींचं। ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। संरक्षण मंत्रालयाला 2024 ते 25 या आर्थिक वर्षाच्या नियमित केंद्रीय अर्थसंकल्पात 6.22 लाख कोटी रुपयांची विक्रमी वाटप करण्यात आलेली आहे, जी सर्व मंत्रालयांमध्ये सर्वाधिक वाटप आहे। लक्षात ठेवा मित्रांनो। पुढील पॉईंट आहे एकूण वाटप मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 18.43% जास्त आहे। लक्षात ठेवा, तर 27.66% भांडवली खर्चासाठी राखून ठेवलेले आहे। तर संरक्षण मंत्री कोण आहेत मित्रांनो? राजनाथ सिंह। कोण आहेत संरक्षण मंत्री? राजनाथ सिंह। ठीक आहे, लक्षात राहील ना। यानंतर मित्रांनो 26वा प्रश्न पाहून घेऊयात। कृष्णन वेंकट सुब्रमण्यम यांची अलीकडेच कोणत्या बँकेचे CEO आणि MD म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? लक्षात ठेवा, खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फेडरल बँक। कोणती बँक मित्रांनो? फेडरल बँक। ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने फेडरल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कृष्णन वेंकट सुब्रमण्यम यांची नियुक्ती मंजूर केलेली आहे। तर सुब्रमण्यम यांचा 3 वर्षाचा कार्यकाळ 23 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे। सध्या श्याम श्रीनिवासन हे बँकेचे MD आणि CEO आहेत। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर आपण फेडरल बँकेविषयी शॉर्ट मध्ये माहिती पाहून घेऊया। स्थापना झालेली आहे 23 एप्रिल 1931 मध्ये। लक्षात ठेवा मित्रांनो, स्थापना 23 एप्रिल 1931 मध्ये आणि मुख्यालय आहे कोची, केरळमध्ये। कोठे आहे मुख्यालय? कोची, केरळमध्ये। ठीक आहे, तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 27वा। नीती आयोगाने अलीकडेच ग्लोबल साऊथ इनोव्हेशन प्रोग्रामसाठी कोणासोबत सहकार्य केलेले आहे? लक्षात ठेवा, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी WIPO सोबत। कोणासोबत? WIPO सोबत। तर यानंतर आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। नीती आयोग आणि जागतिक बौद्धिक संपदा संघटना WIPO यांनी अलीकडेच ग्लोबल साऊथ इनोव्हेशन प्रोग्राम अंतर्गत एक करार केलेला आहे। लक्षात ठेवा, तर या कार्यक्रमांतर्गत ग्लोबल साऊथच्या देशांसाठी नाविन्य उद्योजकता आणि बौद्धिक संपदा IP या दिशेने संयुक्त कार्यक्रम चालवले जातील। लक्षात ठेवा, महत्त्वाची माहिती आहे खूप। तर नीती आयोगाविषयी शॉर्ट मध्ये माहिती पाहून घेऊया। स्थापना आहे 1 जानेवारी 2015 मध्ये मित्रांनो आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली। ठीक आहे, लक्षात राहील। तर याचे अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी। लक्षात ठेवा मित्रांनो। आणि यानंतर आपण WIPO विषयी पण माहिती पाहून घेऊया। तर लॉंग फॉर्म आहे वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन। ठीक आहे, तर यानंतर मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड मध्ये आणि स्थापना झालेली आहे 14 जुलै 1967 मध्ये आणि तेथील महासंचालक आहे सध्याचे डेरेन टॅग हे। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर 28वा प्रश्न देखील पाहून घेऊयात आपण। तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण बनलेले आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अजिंक्य नाईक हे सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले आहेत। ठीक आहे, तर यानंतर आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। वयाच्या 37व्या वर्षी अजिंक्य नाईक यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनवण्यात आलेले आहे। तर अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सर्वात तरुण अध्यक्ष बनलेला आहे। ठीक आहे मित्रांनो। यानंतर पुढील पॉईंट पाहून घेऊयात। MCA चे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनामुळे या निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर 29वा प्रश्न देखील पाहून घेऊयात। तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये कोण अव्वल आहे मित्रांनो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सिंगापूर हे अव्वल आहे। ठीक आहे मित्रांनो, ऑप्शन ए सिंगापूर। ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर पहिले स्थान देण्यात आलेले आहे सिंगापूरला। ठीक आहे, संयुक्त दुसरे स्थान देण्यात आलेले आहेत फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि स्पेन। ठीक आहे,
तर मित्रांनो तिसरे स्थान देण्यात आलेले आहे ऑस्ट्रिया, फिनलंड, आयर्लंड, लक्झेंबर्ग, नेदरलँड, दक्षिण कोरिया आणि स्वीडन. ठीक आहे. आणि 82वे स्थान देण्यात आलेले आहे मित्रांनो भारत देशाला. यानंतर आपण सिंगापूर विषयी शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर राजधानी आहे सिंगापूर, चलन आहे सिंगापूर डॉलर आणि राष्ट्रपती आहेत सध्याचे थर्मन षण्मुगरत्नम. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊयात. तर T20 आंतरराष्ट्रीय मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हरमनप्रीत कौर बनलेली आहे. कोण बनलेली आहे? हरमनप्रीत कौर. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. हरमनप्रीत कौर UAE विरुद्ध महिला आशियाई चषक T20 सामन्यात स्मृती मानधनाला मागे टाकत महिला T20 आंतरराष्ट्रीय मध्ये भारताची सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनलेली आहे. तर तिने 47 चेंडूत 66 धावा केल्या. तिच्या एकूण धावा 3415 झालेल्या आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो 31वा. तर आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड मध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चौथे स्थान मिळालेले आहे. ठीक आहे मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड 2024 मध्ये भारताने 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकले आहे आणि यासह भारत जगात चौथ्या स्थानावर आलेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील पॉईंट आहे इंग्लंडमध्ये 65वा आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भारतातील 6 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो पुढील पॉईंट आहे आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये अमेरिकाला पहिले, चीनला दुसरे आणि दक्षिण कोरियाला तिसरे स्थान मिळालेले आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. अमेरिकाला पहिले, चीनला दुसरे आणि दक्षिण कोरियाला तिसरे आणि आपल्या भारत देशाला चौथे स्थान मिळालेले आहे. तर एकूण 167 गुणांसह भारत चौथ्या स्थानावर आहे. लक्षात ठेवा. आणि आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाडमध्ये जगभरातील 108 देश सहभागी झाले होते. लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आहे 32वा. नुकत्याच जाहीर झालेल्या फिफा क्रमवारीत भारताचे स्थान कोणते आहे? लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 124वे स्थान आहे. लक्षात ठेवा. जाहीर झालेल्या फिफा क्रमवारीत भारताचे 124वे स्थान आहे. ठीक आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. तर फिफाचा लॉंग फॉर्म होते फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन. लक्षात ठेवा. तर याची स्थापना आहे 1904 मध्ये. मुख्यालय आहे ज्युरिक स्वित्झर्लंड मध्ये. लक्षात ठेवा. आणि अध्यक्ष आहेत गियानी इन्फेंटिनो. लक्षात ठेवा मित्रांनो, गियानी इन्फेंटिनो. ठीक आहे. तर पुढील प्रश्न आहे 33वा मित्रांनो. पुढील वर्षी जुलैपर्यंत रेल्वे संपर्कात येणारे ईशान्येकडील चौथे राजधानीचे शहर कोणते असेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आयझॉल हे शहर. कोणते शहर मित्रांनो? आयझॉल हे शहर. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. मिझोरामचे आयझॉल पुढील वर्षी जुलैपर्यंत रेल्वे कनेक्टिव्हिटी अंतर्गत येणारे उत्तर पूर्व विभागातील चौथे राजधानीचे शहर असेल. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो 34वा प्रश्न पाहून घेऊयात. खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य म्हणून पुन्हा निवड करण्यात आलेली आहे? लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नीता अंबानी यांची. कोणाची? नीता अंबानी यांची. ठीक आहे. तर मित्रांनो यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. नीता अंबानी यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर IOC दुसऱ्यांदा एकमताने निवड झालेली आहे. तर 2016 मध्ये रिलायन्स फाउंडेशन सुरू करणाऱ्या नीता अंबानी या IOC मध्ये सामील होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर यानंतर IOCचा लॉंग फॉर्म पाहून घेऊयात आपण इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी. ठीक आहे, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आणि स्थापना झालेली आहे 23 जून 1894 मध्ये आणि मुख्यालय आहे लॉसने स्वित्झर्लंड मध्ये. लक्षात ठेवा. आणि अध्यक्ष आहेत सध्याचे थॉमस बाक. हे कोण आहेत अध्यक्ष? थॉमस बाक. ठीक आहे. तर मित्रांनो यानंतर 35वा प्रश्न देखील पाहून घेऊयात. राष्ट्रपती भवन येथे असलेल्या दरबार हॉलचे नाव काय ठेवण्यात आलेले आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे गणतंत्र मंडप ठेवण्यात आलेले आहे. काय ठेवण्यात आलेले आहे? गणतंत्र मंडप. ठीक आहे मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित दरबार हॉल आणि अशोका हॉलचे अनुक्रमे गणतंत्र मंडप आणि अशोक मंडप असे नामांकरण करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो 36वा पुढील प्रश्न पाहून घेऊयात. 25वा कारगिल विजय दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 26 जुलै रोजी साजरा करण्यात आलेला आहे. कितवा कारगिल दिवस? 25वा कारगिल दिवस. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो. 1999च्या कारगिल युद्धात भारतीय सैन्याच्या शूर सैनिकांच्या बलिदानाच्या आणि भारतीय सशस्त्र दलाच्या पाकिस्तानावर विजयाच्या सन्मानार्थ कृतज्ञ राष्ट्र दरवर्षी 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे.
यानंतर कारगिल विजय दिवसाच्या 25व्या वर्धापनादिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारक येथे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी केंद्रशासित प्रदेश लडाखच्या द्रास सेक्टरला भेट देतील. ठीक आहे, तर कारगिल युद्धाविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. कारगिल युद्ध 8 मे 1999 ते 26 जुलै 1999 दरम्यान भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी सैन्यादरम्यान लढले गेले आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील पॉईंट आहे, त्यावेळी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA सरकार भारतात सत्तेवर होते आणि नवाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान होते. तर ऑपरेशन विजय विषयी पण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात आपण. तर भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना डोंगराच्या उंचीवरून हुसकावून लावण्यासाठी ऑपरेशन केलेले होते, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 37वा. सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत देशभरात किती प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र सुरू करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए 25,000. लक्षात ठेवा, किती हजार? 25,000. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. केंद्र सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत देशभरात 25,000 प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र सुरू करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 38वा प्रश्न पाहून घेऊयात. कोणत्या केंद्रीय मंत्र्याने अलीकडेच मॉडेल स्किल लोन स्कीम सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जयंत चौधरी यांनी. कोणी? जयंत चौधरी यांनी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी अलीकडेच नवी दिल्ली येथे मॉडेल स्किल लोन स्कीम सुरू केलेली आहे. तर या योजनेचा उद्देश देशाच्या भविष्यातील तयार कामगारांना सक्षम करणे हा आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील 25,000 तरुणांना शिक्षण आणि कौशल्य उन्नतीसाठी संधी उपलब्ध करून दिली जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो, 39वा प्रश्न देखील पाहून घेऊयात. भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा कोणत्या बंदरावर उभारली जाईल? ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू बंदरावर. कुठे? जवाहरलाल नेहरू बंदरावर. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. देशातील कृषी निर्यात आणि आयात क्षमता वाढवण्यासाठी मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदरावर भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा उभारण्यात येणार आहे. तर याविषयी पुढील पॉईंट देखील पाहून घेऊयात. बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 284 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, पुढील 40वा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे. लक्ष द्या प्रश्नाकडे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अलीकडेच चर्चेत असलेल्या NPS वात्सल्य योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पालकांना आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी नियोजन करण्यात मदत करण्यासाठी. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी मित्रांनो महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. पालक आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी योजना आखण्यात मदत करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत NPS वात्सल्य नावाच्या नवीन योजनेची घोषणा केलेली आहे. तर पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी खाते उघडू शकतात, ज्यामध्ये मूल 18 वर्षांचे होईपर्यंत पैसे जमा केले जाते. पौढ झाल्यावर रक्कम प्रमाणित NPS खात्यात हस्तांतरित केली जाते आणि ती गैर NPS योजनेत रूपांतरित केली जाऊ शकते, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे, लक्ष द्या प्रश्नाकडे. तर चला मित्रांनो, प्रश्न पाहून घेऊयात. BCCI ने पॅरिस ऑलिम्पिकच्या मोहिमेसाठी किती रुपयांचे योगदान दिलेले आहे? तर मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि ज्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी नक्कीच प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि मित्रांनो, हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर ताबडतोब कालचा व्हिडिओ पाहून घ्या. आणि खरं मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.